कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। समजा गेला आपल्या हातात चंचे, समजा गेला। अगं मम्मी काय तू बी एवढे तेवढे संकटाला रडती? अगं चंचे लहान सहान संकट आहे भाई, अगं लई मोठं संकट आहे। माझी ताई आलीच नाही घरात। अगं मग न येईना, तू कशा बाई एवढं टेन्शन घेती? अगं चंचे कसं टेन्शन नाही घेणार? अगं ती चारुलता जिनं आपल्याला काळं का गोरं बघितलं बी नाही, आपण तिला पहिल्यांदा भेटलोय। तिचा ना आपला काय बी संबंध नाही, आपलं काय बी नातं नाही। ती मोठ्या मालकाची बायको आहे। अगं ती का सांभाळेल आपल्याला? मम्मी असं काय बी नाही होणार। अगं घरातली बाकीची माणसं आहेत ना व। अगं आपल्या या घरात कुणी बी नाही, एकटी ताई आपली होती। अगं ताई होती म्हणून थोडी तरी किंमत होती का आपल्याला, काडी एवढी तरी किंमत होती। तू बघितलंस ना वा, आता त्या मी बाईशी बोलले तर कसं दुसऱ्यावानी बोलली माझी, कसं वागवलं तिनं मला। काय करायचं चंचे आता? कुठे जायचं सांग तू? हे बघ मम्मी, आपल्याला कुठं बी जायची काय बी गरज नाही। अगं कसं असं म्हणतीस कुठं बी जायची गरज नाही चंचे? अगं आता आपल्याला आपल्या घरी जावं लागल, आणि तिकडे गेलं तर तुझा बाप तो बी धड नाही, तो बी तिथं हकलून दिला आपल्याला। अगं आपण रस्त्यावर आलोय, रस्त्यावर। मम्मी जरा शांत हो आणि शांतपणे विचार कर। मावशी नसली ना तरी ती चारुलता आहे की या घराची ओरिजिनल मालकीन। आपण तिच्याशी जुळवून घेतलं का नाही, आपली चांदी झालीच म्हणून समज। अगं आपण कसं जुळवून घेणार आहे तिच्या बरोबर? ती होईल ग मम्मी हळूहळू। आता फक्त आपण या घरात टिकून कसं राहायचं याचा विचार करायला पाहिजे, दुसरा कुठलाच विचार नाही। त्याच्यासाठी का नाही आपल्याला तिच्या जवळ जावं लागल, तिच्या मनात उतरावं लागल। म्हणजे बघ, आज पतूर आपण मावशीसाठी जे करत होतो का नाही तेच तिच्यासाठी बी करायचं, तिच्या पार्टीत जायचं। बरोबर आहे बघ चंचे तुझं। अगं माझ्या डोसक्यातच आलं नाही। अगं नाहीच येणार म्हणून तर मी तुला सांगितलंय ना व। अगं चंचे परत तेवढं ताई आली तर? बरं जाऊन दे, आली तर आली। आपल्याला का नाही ही येळ मारून नेणं गरजेचं आहे, तिच्याशी जुळवून घेणं गरजेचं आहे। चंचे अगं तुला उगाचच खुळी समजत होते, हुशार आहेस की ग तू? मम्मी मी उगीच वकिलीची डिग्री नाही घेतली, साक्षीदार बघूनच आशील बदलायचा असतोय एवढं माहिती बघ मला। मग कुणी बी जिंकू दे कुणी बी हारू दे, फायदा आपलाच व्हायला पाहिजे। एवढं तर शिकले मम्मी मी वकिलीत। दोन अनोळखी व्यक्तींमध्ये इतकं साम्य असू शकतं? खरंच इतकं साम्य होतं का आमच्या दोघींमध्ये? हा निसर्गाचा काय चमत्कार आहे, काय योगायोग आहे मला माहिती नाही, पण जे काही असेल या योगायोगामुळे आपल्या घराची वाट लागली। तुम्ही शांत व्हा, तुम्हाला त्रास होणार असेल तर आपण नको बोलूया या विषयावर। मी बसून घ्या ना, या। घ्या ना बाबा ते पण। मॅडम तुम्ही घ्या। यांना बाबा आणि मला मॅडम, आई म्हण। हे घे चहा घे, बैस। थँक्यू मॅडम। थँक्यू आई। बरं, इथे येताना ना आमच्या दोघींच्या खूप गप्पा झाल्या आणि आमच्या लक्षात आलं की आमच्या आवडीनिवडी किती सारख्या आहेत। हिला सुद्धा शिक्षणाची, साहित्याची, गाण्याची आवड आहे। जनरल नॉलेज खूप चांगलं यायचं, अगदी अभ्यासू मुलगी आहे। चारू ती नुसती अभ्यासू नाहीये, ती अभ्यास घेते सुद्धा। तुला माहिती आहे ना ती शिक्षिका आहे, आणि नुसती शिक्षिका नाही,
शिक्षणाचा ध्यास घेतलेले शिक्षक असतात ना, तशी आहे ही. अक्षरा, मला खात्री आहे तुझे विद्यार्थी खरंच खूप नशीबवान आहेत. त्यांना तुझ्यासारखी शिक्षिका मिळाली. कारण मला माहिती आहे तू त्यांना नुसतं पुस्तकी ज्ञान देत नसशील, तर त्यांच्यातल्या कलेचा, त्यांच्यातल्या माणसाचा विकास करत असशील. खरं सांगू अक्षरा, या घराला तुझ्यासारखी सून मिळाली आहे याचा मला खूप आनंद झालाय. नुसते अभ्यासू नाहीये, अभ्यास घेते सुद्धा ती. आणि चारू, आपल्या घरात सुद्धा तिने शाळा सुरू केली आहे बरं का. म्हणजे त्या भुवनेश्वरीनं अधिपतीचं शिक्षण तोडलं होतं ना. मी तुला सांगितलं होतं ना, भुवनेश्वरीनं आपल्या अधिपतीला निरक्षर ठेवलं होतं. अक्षरानं त्याला पुन्हा शिकवायला सुरुवात केली, त्याच्यात शिक्षणाची गोडी तयार केली. काय अक्षरा, बाळा, मी चारूला सांगितलंय भुवनेश्वरी बद्दल सगळं. जे झालं ते झालं, पण अक्षरा, तू अधिपतीचं शिक्षण सुरू केलंस हे खरंच खूप चांगलं केलंस. आता ते पूर्ण कसं होईल याच्याकडे आपण लक्ष देऊया. सॉरी, तुम्ही बोललात ना, मला ऐकूनच बळ मिळालं खरंच. आणि अधिपती खूप हुशार आहेत. हा, खरंच खूप हुशार आहेत ते. अक्षरा, आपण अधिपतीबद्दल बोलतोय, पण अधिपती आहे कुठं? अजून आला नाही तो? हो, मी त्यांना फोन केला होता. फॅक्टरीत काहीतरी अर्जंट काम आहे म्हणून उशीर होतोय. आणि तुम्ही पटकन खाऊन घ्या आणि खाली या, ते येतच असतील आता. तुमचं झालं की सांगा आणि मी येते हे न्यायला. खरंच खूप गुणाची सून आणली तर तुम्ही या घरासाठी. मी नाही, तुझ्या मुलांनीच आणले तिला या घरात. बघता क्षणी तिच्या प्रेमात पडला होता म्हणे. तिथेही पुन्हा भुवनेश्वरी आडवी आलीच. शिकलेली सून नको होती तिला या घरात, पण शेवटी अधिपतीचं प्रेम जिंकलं. भुवनेश्वरीच्या कुठल्याही कारस्थानाला न जुमानता अधिपतीनं अक्षराशी लग्न केलं. या अक्षराच्या रूपाने एक चैतन्य आलं आपल्या घरात. तिनं खूप सारी पॉझिटिव्हिटी आणली इथं. आपल्या अख्ख्या घराचं रूप पालटलं तिनं. अधिपतीला शिक्षणाची गोडी लावली. मी आजारी पडलो होतो, मला तिनं बरं केलं. चारू, खूप उपकार आहेत या मुलीच्या आपल्या घरावर. माहिती नाही कुठलं पुण्य केलं होतं म्हणून ही मुलगी आपल्या अधिपतीची बायको म्हणून घरात आली. आणि आता तू परत आलीस. मला शब्दात सांगता येत नाही याच्यावर. मला इतक्या वर्षांनी मला किती आनंद झालाय. आता खऱ्या अर्थानं आपलं कुटुंब पूर्ण झालंय. तू, मी, आपला अधिपती आणि अक्षरा. खरंय, जसं तुम्हाला वाटत नव्हतं ना की मी तुम्हाला कधी भेटेन, तसं मलाही कधीच वाटलं नव्हतं की मी तुम्हाला भेटेन आणि आपलं हे चौकोनी कुटुंब असं पुन्हा पूर्ण होईल. बरं, अधिपती कुठे आहे? त्याला कधी एकदा डोळे भरून बघते असं झालंय मला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.